तुम्ही तुमचा व्यवसाय नेक्स्ट लेवलवर न्यायचा विचार करत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. तुमची क्रिएटिव्हिटी कशी वाढवायची आणि तुमच्या आतील इनोव्हेटरला कसे बळकटी द्यावी याविषयी आपण काही मजेदार आणि रोमांचक टिप्स पाहू. मग तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करणारे उद्योजक असाल किंवा इंडस्ट्रीतील कॉम्पिटिशनच्या पुढे राहण्याचा विचार करणारे व्यवसाय मालक, तुम्ही क्रिएटिव्हिटी इनोव्हेटिव्ह करण्यासाठी आणि आउट ऑफ द बॉक्स विचार करण्यासाठी सज्ज व्हा. बिझनेसमधील इनोव्हेशन आणि क्रिएटिव्हिटीसाठी आपण काही टिप्स पाहूया. व्यवसायातील इनोव्हेशन आणि क्रिएटिव्हिटी यावरील आमच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या धावत्या जगात स्पर्धेच्या पुढे राहण्यासाठी आउटसाइड द बॉक्स विचार करणे आणि क्रिएटिव्ह सोल्युशन शोधणे खूप महत्त्वाचे आहे. पण आपण आपल्या क्रिएटिव्हिटीचा कसा उपयोग करू शकतो? चांगली बातमी अशी आहे की प्रत्येकामध्ये क्रिएटिव्ह बनण्याची क्षमता असते आणि हे कौशल्य जे सरावाने विकसित केले जाऊ शकते. मीन्स इट कॅन बी डेव्हलप्ड विथ द प्रॅक्टिस. तर आपली इनर क्रिएटिव्हिटी कशी फ्री करावी किंवा कसं क्रिएटिव्ह व्हावं याबद्दल आपण काही टिप्स पाहूया. टिप्स नंबर 1 आहे अपयश स्वीकारा. क्रिएटिव्हिटीतील सर्वात मोठा अडथळा म्हणजे अपयशाची भीती, परंतु सत्य हे आहे की अपयश हा क्रिएटिव्ह प्रोसेसचा एक आवश्यक भाग आहे. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करण्यास अजिबात घाबरू नका आणि ते कार्य करत नाही म्हणून खचून न जाता बिंदास्त राहा. तुम्ही अनुभवातून शिकाल आणि पुढील प्रयत्नासाठी अधिक चांगले व्हाल. टिप नंबर 2 आहे थिंक आउटसाइड द बॉक्स. आउटसाइड द बॉक्स विचार करा. कधी कधी सर्वोत्तम कल्पना आउटसाइड द बॉक्सच्या विचारातूनच येतात. जे आधी केले गेले आहे किंवा जे स्पष्ट दिसते आहे त्यापुरते मर्यादित अजिबात राहू नका. त्याऐवजी स्वतःला वेगळ्या पद्धतीने विचार करण्याचे आव्हान द्या आणि युनिक उपाय शोधून काढा. टिप 3 आहे कोलॅबोरेशन करणे. एकापेक्षा 2 डोके चांगले आहेत आणि जेव्हा क्रिएटिव्हिटीचा विचार केला जातो तेव्हा हे विशेषतः खरं आहे. नवीन कल्पना आणि उपाय तयार करण्यासाठी भिन्न दृष्टिकोन आणि स्किल सेट असलेल्या इतरांसह कोलॅबोरेशन करणं खूप महत्त्वाचं आहे. टिप 4 आहे टेक ब्रेक्स. ब्रेक घ्या. कधी कधी समस्येपासून दूर जाणे तुम्हाला सोल्युशन शोधण्यात मदत करू शकते. विश्रांती घ्या आणि आपल्या मनाला विश्रांती आणि रिचार्ज करण्याची संधी द्या. तुम्हाला असे दिसून येईल की तुम्ही समस्येचा सक्रियपणे विचार करत नसल्याने तुमच्या सबकॉन्शियस माइंड नवीन कल्पना घेऊन येईल आणि तुम्हाला ते हेल्पफुल ठरेल. टिप 5 आहे हॅव फन. मजा करण्याचे लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही स्वतःचा आनंद घेत असाल आणि गोष्टी फार गांभीर्याने घेत नाहीत तेव्हा क्रिएटिव्हिटी सर्वोत्तम असते. यामध्ये तुमचे मन कशामध्ये सुद्धा गुरफटून राहत नाही. इमॅजिनेशन सोबत राहा, प्रयोग करा आणि तुमची कल्पनाशक्ती इमॅजिनेशन तुम्हाला कुठे घेऊन जाते ते पहा. सो व्यवसायात तुमची क्रिएटिव्हिटी आणि नाविन्य कसे आणायचे यावरील या काही टिप्स लक्षात ठेवा. क्रिएटिव्हिटी हे कौशल्य आहे जे विकसित केले जाऊ शकते, म्हणून सराव करत राहा आणि शिकणे कधीही थांबवू नका. म्हणजेच कीप प्रॅक्टिसिंग अँड नेव्हर स्टॉप लर्निंग. थँक्स फॉर वॉचिंग अँड वी विल सी यू नेक्स्ट टाइम. इफ यू आर न्यू टू द चॅनल, प्लीज सबस्क्राईब अँड हिट द बेल आयकन. थँक्यू.